निबंध आनंदाचे खरे तत्वज्ञान द आर्ट ऑफ हॅपीनेस. मानवी जीवनात आनंद, दुःख, प्रेम, नाती आणि संघर्ष हे सर्व एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात जीवनातील आनंद कसा मिळवायचा याबद्दल सखोल विचार मांडले आहेत. या विचारांमध्ये विशेषतः नातेसंबंध, करुणा, कंपॅशन आणि दुःखाचा स्वीकार यांना खूप महत्त्व दिले गेले आहे. सर्वप्रथम, नातेसंबंधांबद्दल विचार करताना असे दिसून येते की फक्त आकर्षण किंवा रोमस यावर आधारित संबंध टिकाऊ नसतात. सुरुवातीला असलेली भावना काही काळानंतर कमी होते. जर नातेसंबंध फक्त बाह्य आकर्षणावर आधारित असतील, तर ते लवकरच तुटू शकतात. पण जर नात्यात परस्पर आदर, समजूतदारपणा आणि प्रेम असेल, तर ते दीर्घकाळ टिकते. त्यामुळे कोणत्याही नात्यात खरे समाधान मिळवण्यासाठी व्यक्तीच्या स्वभावाला, गुणांना आणि मूल्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. दुसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे करुणा. करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाबद्दल संवेदनशील असणे आणि त्यांना मदत करण्याची भावना. करुणा ही केवळ इतरांसाठी नसून ती आपल्यालाही आनंद देते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, तेव्हा आपल्या मनात शांतता, समाधान आणि आनंद निर्माण होतो. करुणेमुळे आपले संबंध अधिक मजबूत होतात आणि समाजातही सकारात्मक वातावरण तयार होते. तिसरे तत्त्व म्हणजे दुःखाचा स्वीकार. जीवनात दुःख टाळता येत नाही. आजार, मृत्यू, अपयश यांसारख्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अनेक वेळा आपण दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे समस्या वाढतात. उलट, जर आपण दुःखाला स्वीकारले आणि त्याला सामोरे गेलो, तर आपण अधिक मजबूत बनतो. दुःख आपल्याला जीवनाचे खरे मूल्य शिकवते आणि आपल्याला अधिक परिपक्व बनवते. याशिवाय, काही दुःख हे आपण स्वतः निर्माण करतो. जसे की राग, द्वेष, मत्सर आणि भूतकाळातील गोष्टींवर सतत विचार करणे. या भावना आपल्या मनाला अस्वस्थ करतात आणि आनंद हिरावून घेतात. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. शेवटी, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, जीवनात करुणा आणि दुःखाचा स्वीकार या 3 गोष्टी अंगीकाराव्या लागतात. खरा आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनाच्या अवस्थेत असतो. जर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. निष्कर्ष: द आर्ट ऑफ हॅपीनेस आपल्याला शिकवते की आनंद हा बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसून आपल्या विचारांवर आणि वागण्यावर अवलंबून असतो. करुणा, समजूतदारपणा आणि दुःखाचा स्वीकार या गोष्टींच्या माध्यमातून आपण खरे समाधान आणि आनंद प्राप्त करू शकतो. निबंध: स्वनिर्मित दुःख आणि अन्यायाची भावना, सेल्फ क्रिएटेड सफरिंग अनफेअरनेस. मानवी जीवनात दुःख येणे हे अपरिहार्य आहे, परंतु अनेक वेळा आपण स्वतःच त्या दुःखाला वाढवतो. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, आपल्या विचारसरणीमुळे आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे आपण स्वतःचे दुःख अधिक तीव्र करतो. आपण अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून जास्त प्रतिक्रिया देतो. एखादी छोटी अडचण आली, एखाद्याने उशीर केला किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, तर आपण त्याला वैयक्तिकरित्या घेतो. यामुळे आपला राग, चिडचिड आणि असंतोष वाढतो. प्रत्यक्षात ती परिस्थिती इतकी मोठी नसते, पण आपल्या मनात ती मोठी बनते. त्यामुळे आपण स्वतःच आपली मानसिक शांतता नष्ट करतो. याशिवाय, आपण स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजतो आणि आपले दुःखच सर्वात मोठे आहे असे वाटते. त्यामुळे आपल्याला सतत असे वाटते की जग आपल्या विरुद्ध आहे. पण वास्तवात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही समस्यांना सामोरे जात असते. जर आपण हे समजून घेतले, तर आपले दुःख कमी होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायाची भावना.
जेव्हा आपल्यावर एखादी समस्या येते, तेव्हा आपण विचार करतो की हे माझ्याबरोबरच का किंवा हे अन्यायकारक आहे. ही भावना आपल्या दुःखात भर घालते. कारण आपण समस्येचे समाधान शोधण्याऐवजी त्या अन्यायाच्या विचारात अडकून राहतो. त्यामुळे आपली ऊर्जा वाया जाते आणि मानसिक अस्वस्थता वाढते. याउलट, जर आपण समस्येला एक आव्हान म्हणून पाहिले आणि त्यावर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले, तर आपण अधिक सकारात्मक राहू शकतो. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, हे स्वीकारणे आवश्यक आहे. अशा वेळी शांतपणे परिस्थितीचा सामना करणे हेच योग्य ठरते. निष्कर्ष: स्वनिर्मित दुःख आणि अन्यायाची भावना टाळण्यासाठी आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परिस्थितीपेक्षा आपली प्रतिक्रिया महत्त्वाची असते. जर आपण शांतता, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर आपण दुःख कमी करून अधिक आनंदी जीवन जगू शकतो. निबंध: कर्म, अन्यायाची भावना आणि स्वनिर्मित दुःख. मानवी जीवनात दुःख येणे हे नैसर्गिक आहे, पण त्या दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, आपण अनेकदा स्वतःच्या विचारांमुळे दुःख अधिक वाढवतो. विशेषतः न्यायाची भावना आणि कर्माची चुकीची समज ही दुःख वाढवण्याची प्रमुख कारणे आहेत. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अडचणींना कर्म कारणीभूत ठरवतात. परंतु कर्माचा अर्थ चुकीच्या पद्धतीने समजला जातो. काहीजण असे म्हणतात की हे माझ्या भूतकाळातील कर्मामुळे झाले आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. ही विचारसरणी चुकीची आहे. कारण कर्म म्हणजे केवळ भूतकाळातील परिणाम नाही, तर वर्तमानात आपण करत असलेल्या कृतींचाही त्यात समावेश होतो. त्यामुळे भविष्यात काय घडेल हे आपल्या आजच्या कृतींवर अवलंबून असते. याचा अर्थ, प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन बदलण्याची संधी असते. याशिवाय, हे माझ्याबरोबरच का घडते, अशी अन्यायाची भावना देखील दुःख वाढवते. जेव्हा आपण समस्येला अन्याय म्हणून पाहतो, तेव्हा आपण त्या समस्येचे समाधान शोधण्याऐवजी त्यावरच अडकून राहतो. यामुळे मानसिक अस्वस्थता वाढते. उलट, जर आपण त्या परिस्थितीकडे शांतपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहिले, तर कदाचित आपल्याला समजेल की ती समस्या वैयक्तिक नसून इतर काही कारणांमुळे निर्माण झाली आहे. धार्मिक दृष्टिकोन असलेल्या लोकांना त्यांच्या श्रद्धेमुळे दुःख स्वीकारणे सोपे जाते. ते परिस्थितीला देवाची इच्छा किंवा काहीतरी मोठ्या योजनेचा भाग मानतात. परंतु जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन उपयुक्त ठरू शकतो. म्हणजेच, परिस्थितीचे शांतपणे विश्लेषण करणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि शक्य असल्यास उपाय शोधणे. जर समस्येवर उपाय असेल, तर त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण जर उपायच नसेल, तर त्या गोष्टीचा स्वीकार करून पुढे जाणे हेच योग्य ठरते. या पद्धतीने आपण अनावश्यक ताण आणि दुःख टाळू शकतो. निष्कर्ष: कर्माची योग्य समज, अन्यायाची भावना कमी करणे आणि परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे यामुळे आपण स्वनिर्मित दुःख कमी करू शकतो. आपल्या कृतींमध्ये सकारात्मकता आणि जबाबदारी ठेवून आपण आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. निबंध: स्वनिर्मित दुःख, जबाबदारी आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, पण त्या समस्यांमुळे होणारे दुःख हे नेहमीच बाह्य कारणांमुळे नसते. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात स्पष्ट केले आहे की आपल्या विचारसरणीमुळे आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे आपण स्वतःच आपल्या दुःखात भर घालतो. सामान्यतः आपण आपल्या अडचणींसाठी इतरांना दोष देतो. एखादी समस्या आली की आपण लगेच विचार करतो की ही चूक त्याची आहे किंवा ही परिस्थिती अन्यायकारक आहे, पण प्रत्यक्षात कोणतीही घटना ही एकाच कारणामुळे घडत नाही. अनेक घटक आणि परिस्थिती मिळून ती तयार होते.
त्यामुळे फक्त इतरांना दोष देणे योग्य नाही. जर आपण एखाद्या परिस्थितीकडे शांतपणे आणि निष्पक्षपणे पाहिले, तर आपल्यालाही त्यात काही प्रमाणात जबाबदारी असल्याचे लक्षात येईल. ही गोष्ट स्वीकारणे कठीण असते, पण तीच आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. कारण जेव्हा आपण स्वतःची जबाबदारी ओळखतो, तेव्हाच आपण बदल घडवू शकतो. याशिवाय, आपण अनेकदा एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ लावतो. उदाहरणार्थ, कोणी आपल्याशी प्रामाणिक नसल्यास आपण लगेच त्याचा वाईट हेतू समजतो. पण कदाचित त्या व्यक्तीला आपल्यावर पूर्ण विश्वास नसेल किंवा त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा असतील. जर आपण परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले, तर आपल्याला तिचे खरे कारण समजू शकते आणि अनावश्यक दुःख टाळता येते. या संदर्भात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच, कोणत्याही समस्येकडे भावनिक प्रतिक्रिया न देता शांतपणे तिचे विश्लेषण करणे. जर उपाय असेल तर तो शोधणे, आणि जर उपाय नसेल तर त्या परिस्थितीचा स्वीकार करणे. निष्कर्ष: स्वनिर्मित दुःख टाळण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःची जबाबदारी ओळखणे आणि परिस्थितीकडे निष्पक्षपणे पाहणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे आपण मानसिक शांतता राखू शकतो आणि अधिक आनंदी जीवन जगू शकतो. निबंध: स्वनिर्मित दुःख, जबाबदारी आणि अपराधीपणाची भावना, गिल्ट. मानवी जीवनात दुःख टाळता येत नाही, परंतु अनेक वेळा आपण स्वतःच्या विचारांमुळे आणि भावनांमुळे ते अधिक वाढवतो. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, स्वनिर्मित दुःखाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इतरांना दोष देणे, स्वतःची जबाबदारी टाळणे आणि अपराधीपणाची, गिल्ट, भावना ठेवणे. आपण अनेकदा आपल्या समस्यांसाठी इतरांना जबाबदार धरतो. पण कोणतीही परिस्थिती अनेक घटकांमुळे निर्माण होते. जर आपण त्या परिस्थितीकडे निष्पक्षपणे पाहिले, तर आपल्यालाही त्यात काही प्रमाणात योगदान असल्याचे लक्षात येऊ शकते. स्वतःची चूक मान्य करणे कठीण असले तरी ते आपल्या मानसिक विकासासाठी आवश्यक आहे. यामुळे आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो आणि पुढील आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो. याशिवाय, अपराधीपणाची भावना देखील आपल्या दुःखात भर घालते. प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका होतात. त्या चुका मान्य करून त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे. थोड्या प्रमाणात पश्चात्ताप, रिमोर्स, आपल्याला योग्य मार्गावर ठेवतो आणि भविष्यात चांगले वागण्यास प्रेरित करतो. परंतु जर हा पश्चात्ताप अति झाला आणि आपण सतत स्वतःला दोष देत राहिलो, तर तो गिल्ट बनतो. ही भावना आपल्याला मानसिक त्रास देते, आत्मविश्वास कमी करते आणि आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. अशा प्रकारचे अपराधीपण हे कोणत्याही उपयोगाचे नसते, उलट ते स्वतःलाच शिक्षा देण्यासारखे असते. म्हणूनच योग्य दृष्टिकोन असा असावा की आपण आपल्या चुका स्वीकाराव्यात, त्यातून शिकावे आणि भविष्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. पण भूतकाळात अडकून राहून स्वतःला सतत दोष देणे टाळावे. निष्कर्ष: स्वनिर्मित दुःख कमी करण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वीकारणे आणि अपराधीपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चुका मान्य करून त्यातून शिकणे हे प्रगतीचे लक्षण आहे, तर गिल्ट हे केवळ दुःख वाढवते. सकारात्मक विचारसरणी आणि आत्मस्वीकार यामुळे आपण अधिक शांत आणि आनंदी जीवन जगू शकतो. निबंध: अपराधीपणावर नियंत्रण आणि बदलाचा स्वीकार, गिल्ट चेंज. मानवी जीवनात चुका होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु त्या चुकांबद्दल आपण कसा विचार करतो, हे आपल्या आनंद आणि दुःखावर मोठा परिणाम करते. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, पश्चात्ताप, रिग्रेट आणि अपराधीपणा, गिल्ट, यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. पश्चात्ताप म्हणजे आपल्या चुकांची जाणीव होणे आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवणे. ही भावना सकारात्मक असते,
कारण ती आपल्याला सुधारण्याची संधी देते. पण जेव्हा हा पश्चात्ताप अति होतो आणि आपण सतत स्वतःला दोष देत राहतो, तेव्हा तो अपराधीपणात बदलतो. हा गिल्ट आपल्याला मानसिक त्रास देतो, आत्मविश्वास कमी करतो आणि आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो. त्यामुळे चुकांची जाणीव ठेवून त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे, पण स्वतःला सतत शिक्षा देणे टाळले पाहिजे. याचबरोबर जीवनात चेंज हा अपरिहार्य आहे. काही लोकांना बदल स्वीकारणे कठीण जाते आणि ते जुन्या गोष्टींना चिकटून राहतात. परंतु जीवनातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. आनंद, दुःख, यश, अपयश काहीही कायमस्वरूपी नसते. त्यामुळे एखादी वाईट परिस्थिती कायम राहणार नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. जर आपण बदलाचा विरोध केला, तर आपण अधिक दुःखी होतो. पण जर आपण बदल स्वीकारला, तर आपण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो आणि मानसिक शांतता राखू शकतो. बदल हा जीवनाचा नियम आहे आणि त्याचा स्वीकार केल्याने आपण अधिक स्थिर आणि मजबूत बनतो. तसेच सर्व काही कायमचे आहे ही चुकीची समजूतच अनेक दुःखांचे कारण ठरते. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. त्यामुळे कोणतीही समस्या किंवा दुःख कायमस्वरूपी नसते. हा दृष्टिकोन आपल्याला आशा देतो आणि संकटांचा सामना करण्याची ताकद देतो. निष्कर्ष: अपराधीपणावर नियंत्रण ठेवणे आणि बदलाचा स्वीकार करणे हे आनंदी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. चुकांमधून शिकणे, स्वतःला माफ करणे आणि जीवनातील बदलांना स्वीकारणे यामुळे आपण मानसिक शांतता आणि खरा आनंद प्राप्त करू शकतो. खाली दिलेला उतारा निबंधाच्या एसे स्वरूपात मराठीत मांडला आहे. हा निबंध सुखाचे तत्वज्ञान, करुणा, दुःख आणि जीवनाचे सत्य या विषयावर आधारित आहे, जो द आर्ट ऑफ हॅपीनेस मधील विचारांवर आधारलेला आहे. सुखाचे तत्वज्ञान, करुणा, दुःख आणि जीवनाचे सत्य. मानवी जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा असतो आणि दुःख टाळायचे असते, परंतु वास्तवात दुःख टाळणे अशक्य आहे. म्हणूनच जीवन समजून घेण्यासाठी करुणा, स्वीकार आणि योग्य दृष्टिकोन आवश्यक ठरतो. करुणा म्हणजे फक्त इतरांबद्दल दया किंवा प्रेम नव्हे, तर ती एक मानसिक अवस्था आहे ज्यामध्ये आपण इतरांच्या दुःखाची जाणीव करून घेतो आणि ते दुःख दूर करण्याची इच्छा बाळगतो. करुणा ही निःस्वार्थ, शांत आणि स्थिर भावना आहे. केवळ आकर्षण किंवा स्वार्थावर आधारित प्रेम अस्थिर असते, परंतु खरी करुणा सर्वांबद्दल समान असते. त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत आणि टिकाऊ बनतात. करुणेचे महत्त्व केवळ मानसिक पातळीवर नाही, तर शारीरिक आणि भावनिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. इतरांना मदत केल्याने मन शांत राहते, आनंद वाढतो आणि तणाव कमी होतो. अनेक संशोधनांनुसार करुणामय जीवनशैलीमुळे आयुष्य अधिक समाधानकारक आणि दीर्घकाळ टिकणारे होते. दुःख हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. बुद्धांनी सांगितलेल्या किसागौतमीच्या कथेतून हे स्पष्ट होते की प्रत्येक व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो. आपण दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो, कधी नकार, कधी दोषारोप, कधी स्वतःला व्यस्त ठेवून. पण हे उपाय तात्पुरते असतात. खरे समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण दुःखाचा स्वीकार करून त्याला धैर्याने सामोरे जातो. दुःखाला सामोरे जाण्याचा योग्य मार्ग म्हणजे त्याचा अभ्यास करणे आणि त्यामागील कारणे समजून घेणे. जर आपण आपल्या समस्या समजून घेतल्या, तर त्यावर उपाय शोधणे सोपे जाते. समस्यांपासून पळ काढल्यास त्या अधिक मोठ्या होतात, परंतु त्यांना थेट सामोरे गेल्यास आपण अधिक सक्षम बनतो. याशिवाय अनेक वेळा आपले दुःख आपण स्वतःच निर्माण करतो. सतत जुन्या आठवणींवर विचार करणे, इतरांना दोष देणे किंवा लहान गोष्टींना मोठे करून पाहणे यामुळे मानसिक त्रास वाढतो.
त्यामुळे आपली प्रतिक्रिया कशी आहे यावर आपल्या दुःखाचे प्रमाण अवलंबून असते. जर आपण शांत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक समस्या सहज सोडवता येतात. जीवनात बदल हा अपरिहार्य आहे. काहीही कायमस्वरूपी नाही. आपण बदल स्वीकारला नाही तर आपणच स्वतःचे दुःख वाढवतो. भूतकाळाला धरून राहण्याऐवजी वर्तमानात जगणे आणि बदलांना स्वीकारणे हेच खरे समाधान आहे. शेवटी सुखी जीवनासाठी करुणा, स्वीकार आणि सकारात्मक विचारसरणी अत्यंत महत्त्वाची आहे. करुणा आपल्याला इतरांशी जोडते, दुःखाचा स्वीकार आपल्याला मजबूत बनवतो आणि बदलांना स्वीकारणे आपल्याला शांतता देते. त्यामुळेच खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनाच्या स्थितीत असते. जर तुम्हाला हाच निबंध छोट्या पॉइंट्समध्ये, भाषणासाठी किंवा परीक्षेसाठी 100/200 शब्दांत हवा असेल तर मला सांगा. खाली दिलेला मजकूर निबंधाच्या स्वरूपात मराठीत मांडलेला आहे. हा भाग मुख्यतः नातेसंबंधातील बदल आणि स्वनिर्मित दुःख यावर आधारित आहे. नातेसंबंधातील बदल आणि स्वनिर्मित दुःख. मानवी जीवनात नातेसंबंधांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रेम, आपुलकी आणि जवळीक या गोष्टी आपल्याला आनंद देतात. परंतु अनेक वेळा नातेसंबंधांमध्ये बदल होत जातात आणि आपण त्या बदलांना चुकीच्या पद्धतीने समजून घेतो, ज्यामुळे आपलेच दुःख वाढते. प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात नात्यात खूप उत्साह, आकर्षण आणि जवळीक असते. परंतु काळानुसार हा उत्साह कमी होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक लोक या बदलाला प्रेम संपले असे समजतात आणि नातेसंबंध तोडण्याचा निर्णय घेतात. प्रत्यक्षात हे बदल नात्याच्या वेगळ्या टप्प्याचे प्रतीक असतात, जिथे भावनिक आणि बौद्धिक जवळीक अधिक महत्त्वाची ठरते. प्रत्येक नातेसंबंध हा एक जिवंत प्रणालीसारखा असतो. जसे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व असे टप्पे येतात, तसेच नात्यांमध्येही विविध टप्पे येतात. कधी शारीरिक जवळीक जास्त असते, तर कधी भावनिक समज आणि मैत्री अधिक महत्त्वाची होते. या बदलांना स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपण स्वतःच आपले दुःख निर्माण करतो. आपण भूतकाळातील भावना, अपेक्षा आणि कल्पना यांना धरून राहतो. आधीसारखे का नाही हा विचार सतत मनात ठेवतो. यामुळे आपण वर्तमानातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नात्यातील सकारात्मक बाजू दिसेनाशी होते. तसेच लहान लहान गोष्टींना मोठे करून पाहणे, सतत तक्रार करणे किंवा जोडीदाराच्या प्रत्येक कृतीला वैयक्तिकरित्या घेणे यामुळे नात्यात तणाव वाढतो. यामुळे आपण स्वतःच मानसिक त्रास निर्माण करतो. खरे तर परिस्थितीपेक्षा आपण त्या परिस्थितीला कशी प्रतिक्रिया देतो यावर आपले दुःख अवलंबून असते. जीवनातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे बदल हा अपरिहार्य आहे. जर आपण बदल स्वीकारला नाही तर आपण स्वतःलाच त्रास देतो. नातेसंबंध टिकवण्यासाठी लवचिकता, समजूतदारपणा आणि स्वीकार या गोष्टी आवश्यक आहेत. शेवटी सुखी नातेसंबंधासाठी आपल्याला बदल समजून घ्यावा लागतो, त्याला स्वीकारावे लागते आणि नात्यातील विविध रूपांचा आनंद घ्यायला शिकावे लागते. जेव्हा आपण अपेक्षा सोडून वास्तव स्वीकारतो, तेव्हा खरे समाधान आणि आनंद मिळतो. जर तुम्हाला हाच निबंध 100 शब्दात पॉइंट्समध्ये स्पीच, भाषण, फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर मला सांगा. खाली दिलेला उतारा निबंधाच्या एसे स्वरूपात मराठीत मांडलेला आहे. हा भाग मुख्यतः नातेसंबंधातील बदल, स्वीकार आणि खरे प्रेम यावर आधारित आहे, जो द आर्ट ऑफ हॅपीनेस मधील विचारांवर आधारित आहे. नातेसंबंधातील बदल आणि स्वीकाराचे महत्त्व. मानवी नातेसंबंध हे स्थिर नसून सतत बदलणारे असतात. प्रत्येक नात्यात कधी जवळीक वाढते तर कधी अंतर निर्माण होते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून ती मानवी विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
परंतु अनेक वेळा आपण या बदलांना चुकीच्या पद्धतीने समजतो आणि त्यामुळे स्वतःच दुःख निर्माण करतो. बालपणापासूनच माणूस जवळीक आणि स्वातंत्र्य यामध्ये संतुलन साधत असतो. लहान मूल आईजवळ राहण्याची इच्छा व्यक्त करते, पण वाढत्या वयानुसार ते स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करते. किशोरावस्थेत मला एकटे राहू द्या ही भावना प्रबळ होते. हे सर्व टप्पे नैसर्गिक असून व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असतात. याचप्रमाणे प्रौढ नातेसंबंधांमध्येही जवळीक आणि अंतर यांचा क्रम सुरूच राहतो. कधी प्रेम आणि जवळीक अधिक जाणवते, तर कधी थोडे अंतर निर्माण होते. हे नात्यातील कमकुवतपणाचे चिन्ह नसून विकासाचा भाग असतो. जर आपण या बदलांना समजून घेतले, तर आपण घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारू शकतो. अनेक वेळा लोक नात्यातील बदलांना प्रेम कमी झाले असे समजतात आणि नाते संपवण्याचा निर्णय घेतात. पण प्रत्यक्षात हा एक नवीन टप्पा असतो जिथे नातं अधिक परिपक्व होण्याची संधी असते. सुरुवातीच्या आकर्षणाऐवजी या टप्प्यात खरी समज, विश्वास आणि स्वीकार निर्माण होतो. खरे प्रेम म्हणजे फक्त आकर्षण किंवा परिपूर्णतेची कल्पना नव्हे. खरे प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारतो. त्या व्यक्तीच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करणे हीच खरी प्रेमाची ओळख आहे. जीवनात बदल अपरिहार्य आहे. नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्याला या बदलांना स्वीकारावे लागते. कधी कधी अंतर वाढणे हे नात्याचा शेवट नसून नवीन सुरुवातीचे संकेत असतात. जर आपण संयम आणि समजूतदारपणाने परिस्थितीकडे पाहिले, तर नाते अधिक मजबूत होऊ शकते. शेवटी नातेसंबंधातील आनंद हा स्थिर स्थितीत नसून बदल स्वीकारण्यात आहे. जेव्हा आपण अपेक्षा सोडून वास्तव स्वीकारतो, तेव्हा खरे प्रेम आणि समाधान अनुभवता येते. जर तुम्हाला हाच निबंध 100 शब्द पॉइंट्समध्ये किंवा भाषणासाठी हवा असेल तर मला सांगा.